नमस्कार भावांनो, आज बैलगाडा क्षेत्राला एक नवीन धक्का बसलेला आहे. या बैलगाडा क्षेत्रात मागे 2-3 महिन्यापूर्वी एक नवीन टॉपचा नंदी उदयास आलेला, ज्याने बैलगाडा क्षेत्र गाजवलं, असा हा अमित शेठ बादले यांचा वादल. आज या वादळची प्राणज्योत मावळली. गेले 2 महिन्यापासून आपल्याला मैदानात दिसत नव्हता. त्याचं कारण हा वादळ आजाराशी झुंज देत होता. ही झुंज आज अखेर अयशस्वी झाले, त्यामुळे त्याची प्राणज्योत मावळली, देवाज्ञ झाले. ह्या वादळने गेल्या 2 महिन्यापूर्वी हे बैलगाडा क्षेत्र गाजवलं होतं. दुसऱ्या वयातच घरचाच साज पलत होता अमित शेठ बादले यांचा. चिमण्या आणि वादळ या जोडीने 1-2 महिने हा बैलगाडा क्षेत्र गाजवला होता. घरचाच साज पलत होता. एकदम टॉपमध्येच हा वादळ पळत होता, चिमण्या संघ. तर हा वादळ आज नाही राहिला. बरेच आपले 1-2 महिन्यात चर्चा करते की वादळ पळत नाही, पण तो आजाराशी झुंज देत होता. पण अखेर त्याला प्राणज्योत मावळली. आज ती झुंज अयशस्वी झाले. खूप वाईट वाटते भावांनो. एवढी टॉपची वस्तू होती. हा दुसरा बैल वादळ. या वादळने नक्कीच हे बैलगाडा क्षेत्र गाजवायला सुरुवात केली होती, पण हा सुरुवातीला धक्काच बसलाय. खूप पळायचा होता, अजून दुसरा बैल होता. आता तर ओपन मध्ये देखील खूप नाव करत होता, पण अखेर प्राणज्योत मावळली. भावपूर्ण श्रद्धांजली या वादळला.